नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विज्ञानातील 12वा धडा साधी यंत्रे या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला काय आहे? आमचे वर्गीकरण करा. तर यांचे वर्गीकरण आपण करूयात. साधी यंत्रे कोणकोणती आहे? तर कप्पी, उतरण आणि पाचक. उतरण, घसरगुंडी आणि जिरा. 3. चाक व आस, ध्वजस्तंभाची वरची चक्री. त्यानंतर तरप, अडकित्ता, कात्री आणि ओपनर. पाचर काय आहे? कुऱ्हाड, सुई आणि सुरी. आणि गुंतागुंतीचे यंत्र काय आहे? क्रेन. 2 आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरून विधाने पूर्ण करा. त्यातील अ आहे मध्यभागी टेकू असून एका बाजूला बल व दुसऱ्या बाजूला भार हा तर्फेचा पहिला प्रकार आहे. आहे मध्यभागी भार असून एका बाजूला टेकू व दुसऱ्या बाजूला बल हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे. 3 आहे ई मध्यभागी बल असून एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला टेकू हा तर्फेचा तिसरा प्रकार. 3 आहे खालील कामे करण्यासाठी कोणती यंत्रे वापराल त्यांचे प्रकार लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर उत्तर आहे कामे, यंत्र आणि यंत्राचा प्रकार. जसे की पहिलं आहे टीनच्या डब्याचे झाकण काढणे. यंत्र काय आहे? टीन ओपनर. आणि यंत्राचा प्रकार उतरण, स्क्रू. त्यानंतर उंच इमारतीवर विटा पोहोचवणे. यंत्र काय लागणार? वजन उचलण्यासाठी चाक व दोरी. आणि यंत्राचा प्रकार कप्पी. बाकीचे आपण इथे बघून स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा लिहू शकतात. 4 आहे खालील प्रश्नाची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यातील अ आहे साधी यंत्रे म्हणजे काय? उत्तर आहे ज्या यंत्रामध्ये 1-2 भाग असतात आणि त्यांची रचना साधी सोपी असते अशा यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात. साधी यंत्रे सहज हाताळता येतात. पुढे आहेत आ यंत्र वापरण्याचे फायदे सांगा. उत्तर आहे यंत्र वापरले की काम कमी श्रमात आणि कमी वेळेत होते. काम करण्यासाठी आपणास जास्त बलाचा वापर करावा लागत नाही. पुढे आहेत ई गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय? उत्तर आहे ज्या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात अशा यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे असे म्हणतात. अशा प्रकारच्या यंत्रांची रचना क्लिष्ट असते. ई आहे तरप म्हणजे काय? तरपेचे प्रकार कशावरून केलेले आहेत? उत्तर आहे शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरत असतो. अशा यंत्राला तरप म्हणतात. हे एक साधे यंत्र आहे. बल, टेकू आणि भार यांच्या स्थानांवर तरपेचे 3 प्रकार पडतात. प्रश्न 5 आहे असे का? त्यातील अ आहे प्रवासी बॅगांना चाके असतात. उत्तर आहे चाक हे साधे यंत्र आहे. प्रवासी बॅगेचे वजन उचलण्यापेक्षा ती ढकलत नेणे सोयीचे ठरते. यात श्रम आणि वेळ दोन्ही वाचतात. म्हणून प्रवासी बॅगांना चाके असतात. पुढे आहेत आ यंत्राची निगा राखावी लागते. उत्तर आहे यंत्र वापरले जाताना त्यांचे निरनिराळे भाग एकमेकांवर घासले जातात. त्यांच्यावर धूळ बसून घर्षणाचे प्रमाण वाढते. हवामानामुळे काही भाग गंजतात. असे खराब झालेले भाग यंत्रांना निकामी बनवतात. म्हणून नियमितपणे यंत्रांची निगा राखावी लागते. ई आहे सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे. उत्तर आहे सायकलची चाके, आस, पॅडल, हँडल हे प्रत्येक साधे यंत्र आहे. ही यंत्रे सुसूत्र पद्धतीत एकमेकांना जोडलेली असतात. साधी यंत्रे जोडून गुंतागुंतीची यंत्रे तयार होतात. म्हणून सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे. 6 आहे खाली दिलेल्या उत्तरातील तर्फेमध्ये टेकू, भार, बल ओळखा व त्यांचे प्रकार ओळखा. तर तुम्हाला इथे टेकू, भार आणि बल याचे प्रकार दिले आहेत. ठीक आहे. साधी यंत्रे पहिलं काय आहे? सीसॉ. टेकू मध्यभागी, बल एका बाजूला, भार दुसऱ्या बाजूला आणि हा प्रकार पहिला. तर कात्री काय आहे? मध्यभागी, टेकू मध्यभागी आहे, बल एका बाजूला आणि भार दुसऱ्या बाजूला हा पण प्रकार पहिला आहे. कचरा गाडी टेकू एका बाजूला, बल दुसऱ्या बाजूला, भार मध्यभागी आणि प्रकार दुसरा. लिंबू पिळणी एका बाजूला, त्यानंतर बल दुसऱ्या बाजूला, भार मध्यभागी आणि प्रकार दुसरा. चिमटा काय आहे? दुसऱ्या बाजूला बल मध्यभागी, एका बाजूला भार असतो आणि प्रकार आहे तिसरा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.